नमस्कार मित्रांनो, आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मॅनेजमेंटमध्ये स्वागत आहे. मी संदीप, शालिनी इंटरनॅशनल. मला टोटल एक्सपोर्ट इम्पोर्ट फील्डमध्ये 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आज मी खास माझ्या मराठी मित्रांसाठी इन्कोटर्म जी लेटेस्ट व्हर्जन आहे इन्कोटर्म 2020 ती घेऊन आलो आहे. त्याच्याबद्दल क्लॅरिटी तुम्हाला पूर्णपणे देणार आहे आणि इन्कोटर्म 2020साठी इंग्लिश आणि हिंदी हे व्हिडिओ मी यूट्यूबवर ऑलरेडी अपलोड केले होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या मराठी मुलांसाठी बेटर अंडरस्टँडिंगसाठी मराठीत का करू नये, म्हणून हा व्हिडिओ मी खास मराठीत तुमच्यासाठी बनवला आहे. इन्कोटर्म 2020 कारण तुम्ही एक्सपोर्ट फील्डमध्ये काम करत असाल तर तुम्हाला इन्कोटर्म्स 2020ची पूर्ण क्लॅरिटी असणे फार गरजेचं आहे. त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आपल्या मराठी मुलांसाठी त्यांना समजण्यासाठी. ओके मित्रांनो, नाव आपण सेकंड स्लाइडवर जाऊ. इन्कोटर्म समोर क्लॅरिटी असणे का गरजेचं आहे मित्रांनो? कारण इन्कोटर्म्स जर तुम्हाला माहीत नसतील, तर एखाद्या माणसाला माहीत नसेल तो त्याची कॉस्टिंग पूर्णपणे चुकीची बनवणार. शिपमेंट एक्झिक्यूट होणार, त्यानंतर समजणार एक्झिक्यूट झाल्यानंतर ही शिपमेंट प्रॉफिटमध्ये होती, नंतर ती लॉसमध्ये गेली. जर त्याला इन्कोटर्म्स क्लिअरली माहीत नसेल तर त्याला हे समजणार नाही की कोणती कॉस्ट आपल्या अकाउंटमध्ये घ्यावी ॲज अ सेलर आणि कोणती कॉस्ट सोडून द्यावी बाहेरसाठी, कारण तो आपल्या अकाउंटमध्ये घेईल. तर त्याला याचीच क्लॅरिटी नसेल की काय घ्यावं आणि काय सोडावं, कोणती कॉस्ट घ्यावी कोणती कॉस्ट सोडावी, तर तो इन्कोटर्म्सची क्लॅरिटी नसेल तर तो कॉस्टिंग बरोबर करू शकत नाही. आणि कॉस्टिंग बरोबर नाही केली तर ट्रान्झॅक्शन तुमचं टोटली लॉसमध्ये जाण्याची शक्यता आहे. कितीतरी इंटरनॅशनल बिझनेस आहे तो 2 ते 5% मार्जिनवर केला जातो. त्यामध्ये जर हे जर कॉस्टिंगमध्ये मिस्टेक केली तर 2 आणि 5% कुठच्या कुठे निघून जातील हे कोणाला संबंध आहे. म्हणून इन्कोटर्म समजणे फार इम्पॉर्टंट आहे. पहिली इन्कोटर्म कधी एस्टॅब्लिश झाली? 1936 मध्ये, आणि तिला नाव पण दिलं गेलं होतं इन्कोटर्म 1936. त्यानंतर इन्कोटर्म चेंज होत गेला. जसं इंटरनॅशनल बिझनेस त्याची रिक्वायरमेंट त्याच्या गरजा जशा चेंज होत गेल्या तसं इन्कोटर्म्स पण चेंज होत गेल्या. त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी येते गेल्या. आता नवीन इन्कोटर्म्स आहे 2020. ओके, ही कधी एस्टॅब्लिश झाली? पब्लिश झाली सप्टेंबर 10, 2019. आताच 6 to 7 मंथ्स अगोदर इन्कोटर्म्स आले. त्यामुळे याचं अंडरस्टँडिंग करून घेणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. इन्कोटर्म्स आतापर्यंत किती पब्लिश झाल्या? 1953 मध्ये झाली, 1967 झाली, 1980 मध्ये झाली, 1990, 2000, 2010. ओके, आता इन्कोटर्म काय डिफाईन करतं? इन्कोटर्म डिफाईन काय करतं? द स्कोप ऑफ इन्कोटर्म इज लिमिटेड टू द मॅटर रिलेटेड टू द राईट अँड ऑब्लिगेशन. लक्षात ठेवा, हे काय डिफाईन करतं? राईट अँड ऑब्लिगेशन. आणि कोण पब्लिश करतं? इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स पब्लिश करतं. ह्याच्यामध्ये क्लिअरली डिफाईन करतं प्रत्येक इन्कोटर्मच्या अंडरमध्ये सेलरचे राईट्स काय आहेत, बाहेरचे सेलरचे ऑब्लिगेशन्स काय आहेत, बाहेरचे राईट्स काय आहेत, बाहेरचे ऑब्लिगेशन आहेत काय आहेत, कोणी कोणती कॉस्ट बेअर करावी, कोणी कोणती कॉस्ट बेअर न करावी, हे सर्व डिफाईन केलेलं आहे. ओके, नाउ विल मूव टू द थर्ड स्लाइड. आता फर्दर डिटेलमध्ये जाऊ आपण. आता इन्कोटर्म एस्टॅब्लिश काय करते? इन्कोटर्म एस्टॅब्लिश दोन गोष्टी करते. ॲट व्हॉट पॉइंट द रिस्क ऑफ लॉस और डॅमेज टू द गुड्स शिफ्ट फ्रॉम सेलर टू बायर. कार्गो सेलरच्या फॅक्टरीमध्ये बनतो, तिकडनं तो बाहेरपर्यंत जातो. तो जात असताना वेगवेगळ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये तो वेगवेगळ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टने तो डिलिव्हर केला जातो बाहेरकडे. त्यामुळे भरपूर वेळा त्याची लोडिंग अनलोडिंग होते आणि तिथे सर्वांचा माल एकाच ठिकाणी जमा होतो. त्यामुळे लॉस डॅमेज होण्याची शक्यता फार जास्त असते. आता कंटेनर्स कार्गो झालाय, लॉस डॅमेज फार कमी झालाय, पण तरी सुद्धा होण्याचे LCL कार्गो असेल, का असेल, बाय एअर असेल, तर चान्सेस लॉस अँड डॅमेजचे भरपूर असतात. त्यावेळी जर लॉस अँड डॅमेज झाला तर क्वेश्चन मार्क येतो, कोणी बेअर करायचा? हा सेलरने बेअर करायचा का बाहेरने बेअर करायचा? मग इन्कोटर्म डिफाईन करते, या पॉइंट पर्यंत लॉस अँड डॅमेज झाला तर सेलर बेअर करणार, या पॉइंट नंतर लॉस अँड डॅमेज झाला तर बायर बेअर करणार.
सेकंड, दुसरा पॉइंट काय डिफाइन करते, रिस्पॉन्सिबिलिटी. इन्कोटर्म रिस्पॉन्सिबिलिटी कशाबद्दल, ट्रान्सपोर्टेशन अँड कस्टम रिलेटेड कॉस्ट. ज्यावेळी गुड्स सेलरच्या फॅक्टरीमधून निघतात आणि बाहेरपर्यंत जातात त्यावेळी वेगवेगळ्या टाईपचं ट्रान्सपोर्ट, लोकल कंट्री ऑफ ओरिजिन मध्ये लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे त्याच्या फॅक्टरी टू पोर्ट पर्यंत ट्रान्सपोर्टेशन असतं, लोडिंग अनलोडिंग असतं. नंतर मेन शिपवर माल लोड केला जातो, मेन शिपचं फ्रेट, एअरलाईनचं फ्रेट, नंतर उतरल्यानंतर कस्टम फॉर्मॅलिटीज किंवा गुड्स चढायच्या अगोदर कस्टम फॉर्मॅलिटीज, त्यांची कॉस्ट, सीएचची कॉस्ट, हे कोण बेअर करणार. मग इन्कोटर्म्स इथे फार मदतीला येते, ते डिफाईन करते. ही इन्कोटर्म तुम्ही ऍक्सेप्ट केली दोघांनी, सेलर आणि बायरने, मग या पॉइंट पर्यंत ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, कस्टम कॉस्ट हा सेलर बिअर करणार आणि या पॉइंट नंतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बायर बिअर करणार. ओके, मग ह्या दोन गोष्टी ते डिफाईन करतो. पॉइंट ऑफ रिस्क ऑफ लॉस अँड रिस्पॉन्सिबिलिटी इन्कोटर्म डिफाईन करते. अंडर इन्कोटर्म 2010 मध्ये इन्कोटर्म्स EFCD ह्या कॅटेगरीमध्ये डिफाईन केली होती. ओके, बट इन्कोटर्म 2020 ही नवीन इन्कोटर्म ही फक्त ऑन मेथड ऑफ डिलिव्हरी बेसिसवर डिफाईन केली गेली आहे. यामध्ये दोन ग्रुप केलेले आहेत. एका ग्रुपमध्ये 4 इन्कोटर्म्स आहेत, त्या स्पेशली सी मध्ये वापरल्या जातात. ओके, आणि बाकीच्या ज्या आहेत त्या रोड, रेल्वे, एअर आणि सी साठी पण वापरल्या जातात. त्यामुळे मेथड ऑफ डिलिव्हरी नुसार इन्कोटर्म डिफाईन केलेला आहे. तिसरा पॉइंट, इन्कोटर्म गव्हर्नमेंट रेग्युलेशन साठी पण फार इम्पॉर्टंट रोल प्ले करते. कारण इम्पोर्ट ड्युटी ही इन्कोटर्म बेसिसवर लिव्ह केली जाते, म्हणजे आकारली जाते. इन इंडियामध्ये इम्पोर्ट ड्युटी ही CI व्हॅल्यूवर लादली जाते आणि इन साऊथ आफ्रिका इम्पोर्ट ड्युटी इन FOB व्हॅल्यूवर लादली जाते. म्हणजे इन्कोटर्म गव्हर्नमेंट रेग्युलेशन मध्ये पण इम्पॉर्टंट रोल प्ले करते. आता आपण जाऊ इन्कोटर्म बघू. मित्रांनो, ह्या 8 इन्कोटर्म्स आहेत. ओके, ह्या कशासाठी वापरतात, एनी मोड ऑर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. या 8 इन्कोटर्म्स तुम्ही रोड ट्रान्सपोर्टसाठी वापरू शकता, रेल्वे ट्रान्सपोर्टसाठी वापरू शकता, एअरसाठी वापरू शकता आणि सी साठी पण वापरू शकता. ओके, ह्या 8 टर्म्स कुठचे आहेत, एक्स वर्क, FCA. FCA दोन पार्ट मध्ये आहे बघा, A आणि B. A म्हणजे सेलर प्रिमायसेस पर्यंत किंवा सेलर प्रिमायसेस नसेल तर. ओके, नंतर CPT, CIP, DAP, DPU अँड DDP. ओके, या 8 टर्म्स आहेत, या कुठल्याही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट साठी वापरले जातात. या आपण पुढे पूर्णपणे प्रत्येक इन्कोटर्म डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. हे पहा, या 4 इन्कोटर्म्स आहेत, मी तुम्हाला बोललो होतो यात सी साठी वापरल्या जातात. या थोरोली अंडरस्टँड करून घ्या, कारण वर्ल्डचा 85-90% कार्गो बाय सी जातो आणि त्यामुळे या 4 इन्कोटर्म्स हा मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये वापरले जातात. त्यामुळे यांचा अंडरस्टँडिंग तुम्हाला असणे फार गरजेचं आहे. समजलात? त्यामुळे मी जे काय सांगतो ते समजून घ्या, अंडरस्टँड करून घ्या. काही प्रॉब्लेम असेल, पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर काही क्वेश्चन रेज झाले तर मला नक्की पाठवा, मी त्यांचं निदान करेन. ओके, हे फक्त कशासाठी वापरले जातात, सी अँड इनलँड वॉटर ट्रान्सपोर्टसाठी. लक्षात ठेवा. हा पहा, हा कम्प्लीट ओव्हरव्ह्यू चार्ट आहे इन्कोटर्म साठी. यामध्ये सर्व काही दिलेले आहे. माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की हा चार्ट तुम्ही घ्या, तुमच्या डेस्कटॉपवर पेस्ट करा, त्याचं प्रिंटआउट लावा, त्यामुळे तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला फार मदत करेल. या चार्ट मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर यामध्ये सेलर ऑब्लिगेशन डिफाईन केलं आहे ब्ल्यू कलर मध्ये. ओके, हे सेलर ऑब्लिगेशन आहेत. भगव्या कलर मध्ये बायर ऑब्लिगेशन डिफाईन केले आहेत, हे बायर ऑब्लिगेशन आहेत. आणि रिस्क ऑफ ट्रान्सपोर्ट पॉइंट हा काय आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. जर लॉस अँड डॅमेज प्लिफरेज झालं, काय झालं कार्गोला, तर या पॉइंटच्या लेफ्ट साईडला असेल तर बायर बिअर, सेलर बिअर करेल, या साईडला असेल तर बायर बिअर करेल.
ओके. तर हे वेगवेगळे पॉईंट त्याने लॉस झाला तर पॉईंट डिफाईन केले, या पॉईंट पर्यंत आम्ही सेलर बिअर करणार, या पॉईंटच्या पुढे बायर बिअर करणार, असे पॉईंट त्याने डिफाईन केलेले आहे. आता हा चार्ट समजण्यामध्ये तुम्हाला कुठच्या पार्टी इन्व्हॉल्व असतात हे पण समजलं पाहिजे. पहिलं तर सेलर, ही त्याची फॅक्टरी आहे, त्यामध्ये माल बनला जातो. त्यानंतर तो पोर्टमध्ये ट्रान्सफर केला जातो कस्टम फॉर्मॅलिटीसाठी. तो पोर्टमध्ये कसा ट्रान्सफर केला जाईल, तो बाय व्हेकलमध्ये ट्रान्सफर केला जाते, टेम्पो, लॉरी, काही. ओके. तो लांब असेल तर इनलँड एअरने ट्रान्सफर केला जाईल, और रेल्वे रेकने ट्रान्सफर केला जाईल, आणि नंतर तो पोर्टवर येणार. मग हा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इथे इन्व्हॉल्व होते. ओके. मग ती कोण पे करणार, मग इन्कोटर्म डिफाईन करते, ती कोण पे करायचे, बाहेर का सेलर. मग पोर्टवर आल्यानंतर अनलोडिंग होते, तो एक खर्च असतो. पर कस्टम क्लिअरन्स होतं, कस्टम क्लिअरन्स कोण करतो, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट करतो. मग सीएचची कॉस्ट कोणी द्यायची. त्यानंतर शिप बुकिंग होते, त्याच्यावर माल लोड करायचा, शिपसाठी लोडिंग चार्जेस असतात. पर मेन फ्रेट शिपिंगचं, सीचं मेन फ्रेट कोण बेअर करणार, शिप मध्ये चढतो. नंतर डेस्टिनेशन पोर्टला येतो, इथे परत अनलोडिंग होते. अनलोडिंग झाल्यानंतर अनलोडिंग चार्जेस येतात. नंतर डॅमरेज डिटेन्शन येतं. नंतर कस्टम क्लिअरन्स येतं, ते कोण करणार, तिथे सीएचे कोण अपॉइंट करणार. नंतर आउट ऑफ चार्ज झाल्यानंतर परत लोकल ट्रान्सपोर्ट केला जातो डेस्टिनेशन कंट्रीमध्ये, जिथे माल पाठवला तिकडनं तो डेस्टिनेशन प्लेसमध्ये जातो किंवा बाहेरच्या फॅक्टरीमध्ये जातो, वेअरहाऊसमध्ये. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे अनलोडिंग, लोडिंग, व्हेकल कॉस्ट, मेन वेसल फ्रेट, कस्टम ड्युटी, हे सर्व वेगवेगळे कॉस्ट इन्व्हॉल्व असतात. मग ते कोणी बेअर करायचे, तर या सर्व इन्कोटर्म्स मध्ये हे बघा डिफाईन केलेले आहेत, ब्ल्यू मध्ये डिफाईन केलेले आहे. जशी जशी आपण इन्कोटर्म्स पुढची घेत जातो कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्यामध्ये बघा तुम्ही ब्ल्यू लाईन वाढत चालली आहे, म्हणजे सेलरची रिस्पॉन्सिबिलिटी, ऑब्लिगेशन्स वाढत चालले आहेत आणि बाहेरची रिस्पॉन्सिबिलिटी कमी होत चालल्या आहेत. ओके. आता हा चार्ट तुम्ही प्रिंट आउट काढा आणि तुमच्या डेस्कवर लावा. आता आपण प्रत्येक इन्कोटर्म्स डिटेलमध्ये पाहू. मित्रांनो, आता आपण एक्स वर्क बनवणार. एक्स वर्क अँड नेम प्लेस. हे नेम प्लेस म्हणजे काय असतं, मोस्टली सेलरची फॅक्टरी असते किंवा वेअरहाऊस असते. यामध्ये काय काय करणार, सेलर गुड्स आणि एक्सपोर्ट डॉक्युमेंट देणार, एक्सपोर्ट पॅकेजिंग आणि मार्किंग करणार. पॅकेजिंग म्हणजे त्या मालासाठी जी सी वर्दी पॅकेजिंग असते रिक्वायरमेंट, त्यानुसार पॅकेजिंग करणार. मार्किंग, कस्टमरची रिक्वायरमेंट मार्किंग असतं ते मार्किंग करणार, आणि तो माल रेडी ठेवणार. बाहेर डिस्पोजल, आणि इंटिमेट बाहेरला करणार, माय डिअर कस्टमर, माझा माल माझ्या फॅक्टरीमध्ये रेडी आहे, तुम्ही तो पिकअप करा. मग सेलर करणार. मग सेलर इथून तिच्या फॅक्टरीपर्यंत जो पण खर्च येईल, जी पण एजन्सी इन्व्हॉल्व आहे त्याला तो अपॉइंट करणार, आणि पुरा खर्च बाहेर. हे बघा सफ्रॉन कलर, बघा भगवा कलर किती आहे, इथून पुरा बाहेर ते खर्च हे करणार आणि सगळी अरेंजमेंट बाहेर करणार. इन शॉर्ट, माल ज्यावेळी रेडी होतो सेलरच्या प्रिमायसेस, तो त्याला इंटिमेट करतो बाहेरला, कस्टमर माय गुड्स आर रेडी. मग सेलर आपलं व्हेकल त्याच्या ह्याच्या सेलरच्या फॅक्टरीमध्ये पाठवतो आणि तो लोड करून घेतो. यामध्ये एक हे डिटेल कोणी सांगणार नाही, पण एक्स वर्क नुसार सेलरने त्याच्या प्रिमायसेसमध्ये बाहेरची गाडी आली तर लोड पण करून द्यायची नसते, लोडिंग कॉस्ट पण बाहेरच्या अकाउंटमध्ये जातो. म्हणून बाहेरने ज्यावेळी गाडी पाठवतो, ज्यावेळी व्हेकल पाठवतो, त्यावेळी त्यांनी आपल्याबरोबर लोडर पण पाठवायचं गरजेचं आहे, कारण ते लोडर त्याचा माल लिडून. हा एक होऊ शकतं की सेलर त्याला आपला व्हॅल्युएबल कस्टमर आहे म्हणून फ्रीमध्ये, कारण त्याच्या फॅक्टरीमध्ये लोडर असतात, त्याचे वर्कर असतात, तेच कार्गो वेसल याच्यावर टेम्पो ट्रकवर लोड करून देते, ती एक फॅसिलिटी करून देऊ शकतो. पण ऍक्च्युअली इन्कम एक्स वर्कनुसार हे बाहेरलाच लोड करून सेलरच्या फॅक्टरीमध्ये घ्यायचे असतात. बाकी सर्व टर्म्स बाहेर करतो, म्हणजे मेन कॅरेजचं फ्रेट पण तोच देतो, इम्पोर्ट ड्युटी, क्लिअरन्स, सर्व सर्व इथून जे चालू होईल इथपर्यंत जी कॉस्ट होईल तो सेलर करणार. समजलं एक्स वर्क म्हणजे काय. दुसरी एफसीए. एफसीए मध्ये दोन प्लेस असतात, ए आणि बी. एक सेलरच्या प्रिमायसेस मधून माल उचलायचा, किंवा सेलरने डिफाईन केलेली दुसरी प्लेस असेल ॲज ॲग्रीड बिटवीन सेलर अँड बायर, जी प्लेस असेल ते. ह्याच्यामध्ये एक्स वर्क जसं शिकलो आपण, सेलर आपलं व्हेकल बाहेरच्या फॅक्टरीमध्ये किंवा वेअरहाऊसमध्ये पाठवतो,
पण इथे तसं नाहीये. इथे एक ऍडिशनल कॉस्ट सेलरच्या याच्यामध्ये बघा, इथे ब्ल्यू लाईन वाढली आहे. इथे सेलरला स्वतः व्हेकल करावी लागते आणि त्या व्हेकलमध्ये कार्गो लोड करून तो पोर्टवर पोहोचवावा लागतो. ओके, तो कुठे माल हँडओव्हर करणार? पोर्टवर. आणि इकडनं मग बाहेरचा एजंट टेक ओव्हर करणार. मग त्यामुळे जे गुड्स, कमर्शियल इन्व्हॉइस, डॉक्युमेंटेशन हे सेलर देणार. पॅकेजिंग आपण बोललो पहिल्यासारखं सेलर करतो. लायसन्सिंग, कस्टम फॉर्मॅलिटी जे असं करावं लागेल. प्री कॅरेज टू टर्म, हे बघा, प्री कॅरेज ही ऍडिशनल कॉस्ट सेलरच्या अकाउंटमध्ये येते. म्हणजे लॉरी, टेम्पो जो करेल त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, लोडिंग अनलोडिंग सगळं. डिलेव्हरी ॲट नेम प्लेस, डिलेव्हरी कुठे असेल? एक तर पोर्टवर असेल, नाहीतर बाहेरचा जो हे असतो एजंट, त्याच्या वेअरहाऊस पर्यंत असेल. आणि कॉस्ट ऑफ प्री शिपिंग इन्स्पेक्शन काय असेल तर बेअर करायला लागते. आणि माल उतरवल्यानंतर त्याच्या पोर्टवर उतरवल्यावर किंवा त्याच्या एजंटला दिल्यानंतर तो इंटिमेट करतो, प्रूफ ऑफ डिलिव्हरी देतो बाहेरला. माय डिअर कस्टमर, मी तुमच्या याला माल हँडओव्हर केलाय, बाकीचं तुम्ही यू शुड टेक केअर. मग पुढे बाहेर काय करणार? ही वेसल अरेंजमेंट करणार आणि पुढचा सर्व खर्च जो काय असेल, इम्पोर्ट क्लिअरन्स, इम्पोर्ट ड्युटी वगैरे सगळं बाहेर करणार. समजलं तुम्हाला FCA? नाऊ विल गो टू द सेकंड स्लाइड. फास्ट, याच्या नावामध्येच लिहिले फ्री अलॉंगसाइड सी. हे बघा, इथे मी ना सीचा फोटो टाकलाय वेसलचा, तुम्हाला समजण्यासाठी. कुठची सी साठी आणि कुठची ऑल ट्रान्सपोर्टसाठी. ह्या स्पेशली सी साठी वापरल्या जातात म्हणून सीचा लोगो टाकला तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. ओके, फास्ट, फ्री अलॉंगसाइड सी. याचा अर्थच काय माहिती आहे? जसं पहिल्या इन्कोटर्म्स मध्ये आपण शिकलो की तो पोर्ट पर्यंत माल आणून देतो, राईट. पण फास्ट मध्ये कसं असतं, तो कस्टम क्लिअर करून एव्हरीथिंग रेडी करून शिपच्या बाजूला माल रेडी ठेवतो. ओके, मतलब ह्या पोर्टचे जे चार्जेस, पोर्ट चार्जेस वगैरे सर्व सेलरच्या अकाउंटमध्ये जातात. कोणाच्या अकाउंटमध्ये? सेलरच्या अकाउंटमध्ये. हा शिपच्या बाजूला माल रेडी ठेवणार, इथून बाहेर फुल रिस्पॉन्सिबिलिटी घेणार, शिप अरेंज करणार आणि सर्व. हे मोस्टली कशामध्ये वापरलं जातं? फास्ट लूज कार्गोमध्ये जातो. खाणीचे पदार्थ म्हणजे कोल, आयर्न ऑन फायर, स्टील साठी लागतात ना आयर्न ऑन फायर, स्पॉन्ज आयर्न, आपले हे धान्य, डाळ, फुल चार्टर वेसल नेते. हे मोस्टली चार्टर पार्टीमध्ये वापरले जातात. तुम्ही चार्टर पार्टीमध्ये डील करत असाल तर यामध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग घेणं फार गरजेचं आहे. चार्टर पार्टी याच्यामध्ये वेसल बरोबर चार्टर पार्टी बाहेर करतो. सेलर सांगतो या तारखेला माझा माल पोर्टमध्ये रेडी असणार, ॲडव्हान्समध्ये सांगतो आणि मला लेकॅन देतो. लेकॅन म्हणजे या पर्टिक्युलर या तारखेपासून या तारखेमध्ये तू आपलं वेसल अरेंज करायचं म्हणून बाहेरला सांगतो. आणि त्या लेकॅनमध्ये बाहेरने वेसल अरेंज करणं पाहिजे. तर 10 टन माल असेल तर 10 टन, 20 टन असेल तर 20 टन, हँडी मॅग, सुपर मॅग, जे कॅपॅसिटीचं वेसल पाहिजे ते त्याने बाहेरने अरेंज करायचं असतं. मग तो बाहेर अकॉर्डिंगली लेकॅन नुसार ते वेसल अरेंज करणार इथपर्यंत. जर त्याने वेसल अरेंज करायला लेट केलं तर पोर्ट चार्जेस, डॅमरेज बाहेरच्या अकाउंटमध्ये जाणार. ओके, म्हणजे फ्री अलॉंगसाइड शिप तुम्हाला समजलं ना, हे लूज कार्गोमध्ये वापरतात आणि सी मध्ये जातात. इथून पुढे वेसल अरेंजमेंट, वेसल प्लेसमेंट, अनलोडिंग, कस्टम क्लिअरन्स हे सर्व बाहेरला करायचे आहे. ओके, चला आता आपण नेक्स्ट स्लाइड. FOB. FOB एक भरपूर शिकून घ्या मुलांनो, कारण ही पण सी मध्ये भरपूर वेळा वापरली जाते. कंटेनराइज वेसल मध्ये वगैरे भरपूर वापरली जाते. यामध्ये ऍडिशनल काय, जसं आपण फास्ट शिकलो ते यामध्ये एक ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी काय येते की सेलर वेसलवर लोड करून देणार, म्हणजे लोडिंग चार्जेस सेलरच्या अकाउंटमध्ये येणार. ओके, दिस इज ऍडिशनल चार्जेस इन FOB. यामध्ये वेसल अरेंजमेंट म्हणजे बाहेर डिसाईड करतो कुठच्या वेसलवर करायचा. तो फक्त ही वेसल आहे, हा फक्त DO घेणार, डिलिव्हरी ऑर्डर घेणार त्या शिपिंग कंपनीची, आणि त्या शिपिंग कंपनीला माल हँडओव्हर करून देणार. म्हणजे FOB, फ्री ऑन बोर्ड, म्हणजे बोर्डवर चढेपर्यंत सगळे खर्च, रिस्पॉन्सिबिलिटी सर्व ही सेलरची आहे. फुल डिटेलमध्ये खाली मी डिफाईन केली आहे, हे तुम्ही वाचू शकता. ओके, नाव FOB झाली. आपण आता पुढच्या स्लाइडवर जाऊ. CFR. FOB मध्ये फ्रेट ऍड केलं का CFR होते. इन शॉर्ट,
ही पुढची टर्म आहे फ्रेट. यामध्ये काय करतो, सेलर माल रेडी करतो, तिकडे पोर्टवर पोहोचवतो, इथे पोर्टवर पोहोचवल्यानंतर कस्टम फॉर्मॅलिटीज क्लिअर करतो, वेसल पण तोच बुक करतो सेलर, जी कमी कॉस्ट मध्ये तो बिअर करणार आणि त्या वेसलवर तो कार्गो लोड करणार, इथे कार्गो लोड करणार वेसलवर, बिअर रिलीज करणार आणि कस्टमरला इंटिमेट करणार या वेसलवर माझा कार्गो लोड झाला आहे, आता आगे पुढे रिस्पॉन्सिबिलिटी तुमची घ्या. आणि इथपर्यंत ते फ्रेट पे केलं जातं डेस्टिनेशन पोर्टपर्यंत. नंतर इथे उतरल्यानंतर कस्टम क्लिअरन्स, इम्पोर्ट ड्युटीज, फर्दर ट्रान्सपोर्ट डेस्टिनेशन कंट्रीमध्ये टू वेअर हाऊस किंवा त्याच्या फॅक्टरीपर्यंत सर्व कॉस्ट बाहेर बिअर करतो. आणि ही स्पेशली सी साठी वापरली जाते. हे बघा सीचं सिम्बॉल टाकलंय. इम्पोर्ट ड्युटी, इम्पोर्ट फॉर्मॅलिटी ड्युटीज हे सर्व कस्टमर करतो. समजलं तुम्हाला? आता पुढची टर्म CIF. आता आपण थोडा वेळ CIF वर शिकलो. आता त्यामध्ये इन्शुरन्स ऍड केली का CIF होते. बघा, C फॉर कॉस्ट, F फॉर फ्रेट आणि I फॉर इन्शुरन्स. सेम रिस्पॉन्सिबिलिटी आहे सेलरची जी CFR मध्ये होती. ओके, फक्त काय करतो सेलर याच्यामध्ये, इन्शुरन्स वेअरहाऊस टू वेअरहाऊस बेसिस पर्यंत इथपर्यंत कव्हर करून देतो. ओके, आणि तो इन्शुरन्स पॉलिसी घेणार, प्रीमियम सेलर पे करतो आणि इन्शुरन्स पॉलिसी मागे एंडॉर्स करून तो बाहेरला इतर डॉक्युमेंट बरोबर पाठवून देतो. वन्स गुड्स आर लोडेड, इथे लोड झाल्यानंतर BL आणि अदर इनवॉइस डॉक्युमेंट, कमर्शियल डॉक्युमेंट सर्व तो बाहेरच्या बँकेत टाकतो. इन्शुरन्स पॉलिसी पण एंडॉर्स करून टाकतो. उद्या काही डॅमेज और लॉस काही झाला कार्गोसाठी, तो बायर त्याच्या कंट्रीमध्ये तो क्लेम करणार इन्शुरन्स कंपनीकडे. ओके, तुम्हाला CIF समजली? ओके, आता पुढच्या टर्म जाऊ. CPT. CPT CIF सारखी सेम आहे, पण CPT मध्ये फर्दर डेस्टिनेशन इथपर्यंत असतं. ओके, इथपर्यंत जो काय असेल CPT मध्ये सेलर, ती सर्व ट्रान्सपोर्ट कॉस्ट लक्षात ठेवा. ट्रान्सपोर्ट कॉस्ट सेलर बिअर करणार. ओके, पण इथे पोर्टला डेस्टिनेशन पोर्टला आल्यानंतर इम्पोर्ट क्लिअरन्स, इम्पोर्ट ड्युटी तो सेलर बिअर करणार नाही. इथे इम्पोर्ट ड्युटी, कस्टम क्लिअरन्स हे बाहेरने करायचं आहे आणि पुन्हा सेलर इकडची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट स्वतः अरेंज करतो, स्वतः व्हेकल अरेंज करतो आणि सांगितलेल्या ठिकाणी नेऊन पोहोचवतो. समजलं? CPT. CIP ही पुढची टर्म आहे. जसं CPT आपण ठरलं तर सेम प्लेस इथपर्यंत सेलरची रिस्पॉन्सिबिलिटी, फक्त तो ऍडिशनल इन्शुरन्स पेड करतो. इन्शुरन्स पेड टू, या जागेपर्यंत मी इन्शुरन्स पे करतो, सेलर पे करतो आणि इन्शुरन्स पॉलिसी घेऊन ती एंडॉर्स करून बाहेरला पाठवणार. CPT मध्ये इन्शुरन्स ऍड केलाय का CIP होते. ओके, बाकी रिस्पॉन्सिबिलिटी ॲज इट इज मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केली. अरायवल झाल्यानंतर इम्पोर्ट ड्युटीज, CA इथे अपॉइंट करणे, तो CA कॉस्ट वगैरे बाहेर सर्व बेअर करणार. समजलं तुम्हाला CPT? आणि इथपर्यंत सर्व खर्च हा सेलर बेअर करतो. DPU मध्ये सेलर इथपर्यंत डिलिव्हरी देणार. ओके, तो इथलं व्हेकल पण अरेंज करणार डिलिव्हरी देण्यासाठी. ओके, पण अनलोड नाही करणार. अनलोडेड या प्लेस पर्यंत येणार. या प्लेस मध्ये पोहोचल्यानंतर बाहेरची ड्युटी आहे गेट द कार्गो अनलोडेड हिअर, म्हणजे अनलोडिंग खर्च बाहेरच्या अकाउंट मध्ये जाणार. समजलं? पण इथे इम्पोर्ट ड्युटी, कस्टम क्लिअरन्स सर्व बाहेरच्या अकाउंट मध्ये जातं. समजलं? दिस इज अ DPU. डॅप ही पण सिमिलर प्लेस आहे, फक्त इन्स्टेड ऑफ इथे कार्गो तो इथे पोहोचवतो. ओके, and cost of as decided, cost of import clearance and import duty बाहेर देतो.
यामध्ये बघा सेलरची रिस्पॉन्सिबिलिटी वाढत गेली. जसे जसे आपण इन्कम पुढची सिलेक्ट करत जाऊ तशी तशी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिस्क ट्रान्सफर पॉईंट पण ट्रान्सफर होत जातो आणि बाहेरची रिस्पॉन्सिबिलिटी कमी होते. तुम्हाला डॅप समजली? डॅप मध्ये हा ऍडिशनल खर्च वाढतो. ओके. डिलिव्हरी ड्युटी पेड ही लास्ट इन्कोटर्म आहे, समजून घ्या जरा. यामध्ये सेलरची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी असते. तो त्याच्या वेअरहाऊस पर्यंत फॅक्टरी पर्यंत डिलिव्हरी देतो कम्प्लीट. ओके. तोपर्यंतचा सर्व खर्च जो काय असेल तो सर्व गुड्स बनवणे, गुड्सची कॉस्ट, लोकल कंट्री ऑफ ओरिजिन लोकल ट्रान्सपोर्ट, कस्टम क्लिअरन्स, मेन वेसल फ्रेट, सगळे लोडिंग अनलोडिंग, डेस्टिनेशन अनलोडिंग, कस्टम क्लिअरन्स, इम्पोर्ट ड्युटी. लक्षात ठेवा आतापर्यंत कस्टम क्लिअरन्स आणि इम्पोर्ट ड्युटी बाहेर पे करत होता, पण यामध्ये DDP मध्ये सेलर इम्पोर्ट ड्युटी आणि कस्टम क्लिअरन्स करतो. नंतर इकडचा व्हेकल करणार आणि त्याच्या फॅक्टरीमध्ये ही DDP कोण करतं? जे एक्सपोर्टर फार मुरलेले आहेत त्या धंद्यामध्ये आणि त्या कंट्रीचं रूल्स अँड रेग्युलेशन त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यांना कस्टम क्लिअरन्स माहीत आहे, तिथे इम्पोर्ट या प्रोडक्टवर इम्पोर्ट ड्युटी किती लागणार, काय लागणार, क्लॅरिटी त्यांना आहे. तेच DDP टर्म्स यूज करतात. समजलं? हे 11 टर्म्स आपण क्लिअरली अंडरस्टूड केलेले आहेत. ओके. यामध्ये फक्त बायरला पेमेंट करायचं आहे, बाकी काही नाही करायचं आहे. ओके. तुम्हाला मित्रांनो समजले असतील. फर्स्ट टाइम हे यूट्यूबवर कोणीतरी मराठीमध्ये इन्कोटर्म्स एक्सप्लेन केलेले असतील असं मला वाटतं. कोणाचा असा व्हिडिओ नसेल. हे खास फक्त मराठी मुलांसाठी ही फार मेहनत घेतली आहे की त्यांना हे समजावं, हे करावं. आता हा माझी कंपनी, थोड्या अजून 2 मिनिटं द्या. व्हिडिओ स्टॉप करू नका. मी माझी कंपनी काय करते हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. जर तुम्हाला काही माझी सर्व्हिस घ्यायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा, एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये एक्सपोर्टमध्ये जे प्री शिपमेंट आणि पोस्ट शिपमेंट डॉक्युमेंटेशन आम्ही करून देतो. LC मध्ये डिस्क्रिपन्सी आली तर पेमेंट बाहेर डिसाईड करतो द्यायचं न द्यायचं आणि कधी द्यायचं, डिले पण करू शकतो. आम्ही LC मध्ये डॉक्युमेंट क्लीन प्रेझेंटेशन करून देतो. माझ्याकडे CDCS सर्टिफाईड स्टाफ आहे. सर्टिफिकेट इन डॉक्युमेंटरी क्रेडिट केलेले डिप्लोमा हुशार मुलं असतात, ते डॉक्युमेंट क्लीन करतात. त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिपन्सी येत नाही. डिस्क्रिपन्सी आली तर तुम्हाला $200 पर्यंत एक्सपोर्टरचे पैसे कापले जातात. ते बँकेचे अननेसेसरी बँक चार्ज करते त्यावर आणि तुमचं पेमेंट रिस्की पण होतं. ते सर्व न होण्यासाठी डॉक्युमेंट क्लीन केलं तर समोरच्या बँकेला, LC ओपनिंग बँकला तुम्हाला पेमेंट द्यावंच लागतं. आम्ही कस्टम क्लिअरन्स इम्पोर्ट एक्सपोर्ट पण करतो. तुम्हाला काय सर्व्हिस पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमच्याकडे शिपिंग लॉजिस्टिक पण केली जाते. एअर, रोड, रेल्वेचे चांगले रेट्स आहेत. आम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला फ्रेट रेट कोड करू शकतो. ट्रेड फायनान्समध्ये पण आम्ही मास्टर आहोत. आम्हाला बँकिंगमध्ये तुम्हाला काही क्वेरी आली, काय आली तर आम्ही रिझॉल्व्ह करू शकतो. आम्ही पोस्ट शिपमेंट, प्री शिपमेंट लोन पण अवेल करून देतो. आम्ही क्रेडिट फॅसिलिटी पण एक्सपोर्टरला करून देतो. आता नवीन सिस्टम आला फॅक्टरिंग अँड फोरफिटिंग. हा वेगळा चॅप्टर आहे, त्यासाठी मी एक दिवस व्हिडिओ लोड करीन तुम्हाला समजण्यासाठी. इन शॉर्ट तुम्हाला सांगतो, हे इन्व्हेस्ट मार्केटमध्ये विकले जातात. ओके. विकले जातात म्हणजे मधले एक बँकर असतो, नाही तर फॉरफिटिंग कंपनी असते, ती तुमचे इन्व्हेस्ट विकत घेते, तुम्हाला पैसे देऊन टाकते. वेदर तो कस्टमर त्यांना पैसे देऊ दे नको देऊ दे. ओके. त्याच्यामध्ये तुमचा रिस्क असतो पेमेंट न रिलाइज होण्याचा, तो हे होतं. त्यामुळे फॅक्टरिंग फॉरफिटिंग पण तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही चार्टरिंग आपण मेजर वेसल, तुम्ही फास्ट शिकला असाल, फ्री अलॉंग साईड शिप. त्याच्यामध्ये हँडी वेसल, सुपरमॅक्स वेसल, 10,000 मेट्रिक टन, 20,000, 50,000 मेट्रिक टनचं वेसल चार्टरिंग आम्ही करून देतो. आम्ही DGFTची पण कामं अंडरटेक करतो. त्यामध्ये ॲडव्हान्स लायसन, MEIS, EPCG, DFI हे सर्व करून देतो. आमची मुलं सिस्टीम ऑडिट करतात. तुम्हाला सिस्टीम ऑडिट पाहिजे तर सिस्टीम म्हणजे तुमची मुलं कुठे मिस्टेक करतात, काय करतात, कारण एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये एकदा मिस्टेक केली की त्याला फायनान्शियल कॉस्ट येते. मग कस्टममध्ये डॉक्युमेंट रेक्टिफाय करा किंवा काय करा, RBI मध्ये रेक्टिफाय करा, बँकर रेक्टिफाय, कॉस्ट लागते परत. ते तुमचं, आमची मुलं येतात तिथे ऑडिट करतात, त्यामुळे कुठे चुकलं काय झालं, मग नेक्स्ट टाइम ती एरर होत नाही आणि तुमची कॉस्ट वाचते. ओके. आम्ही GSTचे पण कामं घेतो, रिटर्न अँड रिफंड.
तुम्हाला आता समजलं असेल आम्ही काय काय काम करतो. तुम्हाला काही कोणत्या गोष्टी सर्व्हिस पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. माझ्या खाली पुढे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, ईमेल आहे, तुम्ही लिहू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला, खास करून मराठी मुलांसाठी बनवलेला आहे, तुम्हाला आवडला तुम्ही त्याच्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ मी लोड करेन. मी मराठीचा हा पहिलाच व्हिडिओ केला आहे. जर मराठी मुलांना आवडला, जास्त लाईक्स असतील तर मी भरपूर गोष्टी मराठीत करायचा विचार आहे. तर रिंग बेल पण दाबा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, अर्धा तास तुमचा टाइम दिला तर थँक्यू. सी यू फॉर नेक्स्ट व्हिडिओ.